तुम्ही ही भाजी कशा पद्धतीनं बनवता आणि आता मम्मी कशा पद्धतीनं बनवते ते तुम्हाला सांगते. आणि ही भाजी ना दिसायला खूप जास्त दिसते आणि केल्यावर मात्र खूपच कमी होते. त्यामुळे तिघा-चौघांना जर ही भाजी खायची असेल ना, तर 2 ते 3 पेंड्या लागतात. तेव्हा ही भाजी पुरते. तर काय करायचं, भाजीला 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि थोडीसं पाणी घालून शिजवायची. एक वाफ द्यायची. नंतर पिळून घ्यायची. पिळून झाली का नंतर एका साईडला ठेवायची आणि त्या पिळलेल्या भाजीला मीठ असं लावून घ्यायचं. असं मीठ लावलं ना, मग नीट व्यवस्थित सगळ्या भाजीला मीठ लागतं आणि तेल गरम करायचं. तव्यामध्येच भाजी करत होती. भरपूर असा लसूण घालायचा. लसूण लालसर झाला, की जे मीठ लावलेली भाजी होती ना, ती मिक्स करायची आणि नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जास्त आता शिजवायची गरज नाही. भाजी तर ऑलरेडी शिजलेली आहे. आता कोण-कोण डायरेक्ट पण बनवतं आणि कोण-कोण असं पिळून बनवतं. पण ही जास्त भाजी डायरेक्टपेक्षा ना पिळून केलेली भाजी एकदम टेस्टी अशी लागते. तर मस्त अशी आपली तांदूळाची भाजी तयार झाली. या खायला.